सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे सकाळी 6 ते पूर्ण दिवसाचं रुटीन. आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर रेसिपीचे व्हिडिओज पाहायला मिळेल. त्यानंतर म्हणजे डेली ब्लॉग, त्याचबरोबर मुलांना कसं शिकवायचं हे सुद्धा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं 7 वाजले होते आणि माझे रात्रीचे बरेच कामं झालेले होते. त्यामुळे 6 ते 7 पर्यंत कामं आटोपले आणि माडीवर आली आणि माझं सुद्धा आटोपलं होतं आणि माडीवर आली मी आणि खूप छान असं वातावरण होतं आणि सहारा वगैरे शाळेत गेली होती त्यामुळे मी शांततेने माडीवर फिरत होती आणि त्यानंतर खाली आली आणि लवकर कामं झाली तर नाश्तासुद्धा लवकरच करणं चालू होतं आणि एकीकडे तिकडे स्वयंपाकसुद्धा लावून दिला होता आणि इथं सहारा स्वामीनी उठलेली होती आणि त्यामुळे तिला बघूनच सगळे कामं करावं लागते. तर इथं नाश्ता करत होती आणि तेवढ्यातच ती काही खाली राहत नव्हती. एखाद्या वेळेस अशी जिद्द करते, की तिला घेऊनच कामं करावं लागते. आणि इथे चालू होतं एका इकडे वरण वगैरे पण लावलेलं होतं आणि स्वामिनीची अंघोळ पोहे पण म्हटलं तिला चालू खूप होते. आवडते. अंघोळ तेव्हाच म्हटल्याबरोबर तिची ती स्वामीची बाथरूमात जायला अंघोळसुद्धा लागते करून दिली. आणि त्याचबरोबर तिची अंघोळ वगैरे झाली. त्यामुळे मी थोडी मोकळी होते. तिला खाली वगैरे सुद्धा पाठवून देता येते आणि पण साराचा आता पेपर वगैरे चालू आहे आणि त्यामुळे ती लवकर येते शाळेतून आणि पेपर ती तर तिची वाटच पाहते आणि ती असली की तिच्या चांगल्या मस्त्या चालू राहते आणि ती आली होती तर तेव्हा त्याच्यानं तिच्या चांगल्या मस्त्या चालू होते आणि एकीला एक आहे ना, त्यामुळे मला सुद्धा काळजी नाही. सारा सुद्धा चांगली पाहते तिला. तर दोघींच्या मस्त्या चालू होत्या आणि त्यानंतर मला घरातले किचनमधले पायपुसणे वगैरे असते ते धुवायला वगैरे टाकलं. तरी 5-6 दिवसातून मी नेहमीच धुवायला टाकते हे आणि माझा सकाळचं तर पूर्ण किचन वगैरे सगळं मी आवरलं होतं. पण पुन्हा नाश्ता वगैरे झाल्यावर पुन्हा म्हणजे घरं वगैरे मी एक वेळा झाडून घेते. कारण पुन्हा ते सगळे आले आणि पुन्हा ते घर तसंच्या तसं होते. त्यामुळे पुन्हा एकदा मी नाश्ता झाल्यानंतर घर वगैरे हॉल आणि किचन पुन्हा झाडून घेते मी. त्यानंतर पूजासुद्धा झाली होती आणि इथं कणिक वगैरे भिजायला घेतली होती. तेव्हाच तिचं चालू होतं. आता पेपर चालू आहे तर ते मला विचारतसुद्धा होते. तिथंच तिचा अभ्यास चालू होता. सारा एकीकडून बसली होती आणि स्वामिनीसुद्धा. घरातले मुली म्हटलं तर या आईच्या मागच असतात त्या. आणि इथे मी बनवलं होतं आज मसाला तयार केला होता आणि चणे असतात ना, ते सकाळीच भिजू घातले होते. आणि त्याची आज करणार होती मी भाजी. तर इथं स्वामिनीचं पहा, इथं पूजा वगैरे माझी झाली होती. सगळं त्या वस्तू उचलायला पाहते. तेवढं जर अगरबत्ती वगैरे लावली असती तर खूप पाहावं लागतं. तर इथं मी चण्याची भाजी केली होती, करणार होती. तर इथं सगळं मटेरियल टाकून घेतलं होतं आणि मला तर फक्त हे सगळ्यांच्या ह्यानं मी तर अशी भाजी केली. मला यातले चणे मी वेगळे काढून ठेवले होते, की मी करणार म्हणून माझ्यासाठी साधेच म्हणजे फक्त टमाटर, कांदा टाकून सुद्धा साधी सुद्धा छान लागते. त्यात दही, चिवडा वगैरे टाकून तशी उसळसारखं. त्याच्यानं सुद्धा मी हे हरभरे टाकले होते आणि इथं पहा त्याची भाजी झाली होती. मला भाजी वगैरे झाली होती आणि पोळ्या वगैरे पण झाल्या होत्या. तर इथं बाबांना अगोदर वाढून देत होते. त्यानंतर राहिला होता सगळ्यांचं तर आवडीचं झालं होतं. आता राहिला होता प्रश्न हा स्वामिनीचा. तर तिच्यासाठी थोडंसं त्यात मी ढोकळ्यासारखं केलं होतं. त्यात म्हणजे दही, बेसन आणि रवा टाकला होता आणि त्याचा वाफवून घेतला होता कढईतच आणि छोटासाच केला होता आणि त्यात काही असं तिखट वगैरे काहीच नव्हतं टाकलं. तसाच केला होता मीठ टाकून आणि तिने ते छान खाल्लासुद्धा. तर मग त्यानंतर कपडे वगैरे राहिले होते. तर या दोघी पाहत जिथं नाही तिथं मागच असतात. तर ते कपडेसुद्धा मला देत होती आणि डायरेक्ट हा संध्याकाळचा शूट आहे. तर इथे मी संध्याकाळी कपडे वगैरे काढले आणि घरं पुसून घेतले होते एक वेळा आणि थोडंसं घरात चिकटावासारखं काही ना काही पडलं तर चांगलं वाटत नाही. तर त्यामुळे मी पुन्हा घरं पुसले होते आणि त्यानंतर म्हणजे दिवा वगैरे लावला आणि तिथं संध्याकाळी थोडीशी म्हणजे रात्रच होत आली होती. खाली दुकानात गेली. तेवढंच बरं वाटतं खाली थोडंसं कामाकामातच दिवस जाते त्यामुळे थोडं खाली गेलं तर फ्रेश वाटते. तर इथं खाली गेली. हे आमचं छोटंसं दुकान आहे. म्हणजे इथं शाळा आहे समोर त्यामुळे शाळेचंच सामान आहे. जसं बुकं, पेन वगैरे सगळं जेवढंही असते शाळेचं लहान मुलांचं तेच सामान आहे
आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं झाला होता रात्रीचा आणि त्यानंतर सहाऱ्याचा अभ्यास घेतला आणि तसा रोजच घेते मी. पण कधी-कधी घेणंसुद्धा होत नाही. तर अशा वेळेस आता तिचे पेपर चालू आहेत, तर त्यामुळे तिचे रिव्हिजन वगैरे घेणं चालू होतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.